रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करणारा निर्णय तुर्तास लांबणीवरती पडलेला आहे. अपेक्षितच होतं ते. 1 मे ते 15 ऑगस्टच्या दरम्यान मराठी शिकण्यासाठीची मोहीम मात्र सुरू राहणार आहे आणि हीच काय ती मोठी गोष्ट आहे. खरं तर एक प्रकारची मराठीची माघारच म्हणायला लागेल ही. 1 मे पासून जर का सक्ती होती तर त्याची अंमलबजावणी करायला हवी होती. पण झालं काय? मराठी आम्ही बोलणार नाही असं म्हणत संपावर जाण्याची धमकी परप्रांतीयांनी म्हणजेच परप्रांतीय रिक्षा चालकांनी दिली. त्यानंतर बैठक घडवून आणली. जिथे जिथे मराठी सक्तीचा विषय येतो तिथे तिथे परप्रांतीय का आडवे येतात हा प्रश्न मराठी माणसाला का पडत नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सुरुवातीला काही निर्णय घेतला गेला तर त्यांच्याच एका नेत्याने विरोध सुद्धा केला, ज्यांचं नाव संजय निरुपम. आणि वरून स्पष्टीकरण काय तर म्हणे मराठीला विरोध नाहीये, पण RTO मध्ये होणारी जी परीक्षा आहे ती अन्यायकारक आहे. काय अन्यायकारक आहे याच्यामध्ये? महाराष्ट्रात राहून मराठीला विरोध करण्याची हिंमत होतेच कशी? मराठी माणसाच्या महाराष्ट्रात किंवा मुंबईत येऊन परप्रांतीयांची मुजोरी वाढतीये का? परप्रांतीयांच्या या अरेरावीला विरोध करण्या इतके सक्षम राजकारणी महाराष्ट्रामध्ये नाहीयेत का? भाषणांमध्ये मराठीचा सातत्याने जागर करणारे उद्धव ठाकरे आहेत कुठे? बाळासाहेब ठाकरेंची उणीव जाणवते का? परप्रांतीयांच्या दबावाला बळी पडून मराठी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे का? असे प्रश्न सध्याच्या परिस्थितीमुळे पडलेले आहेत. उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी सक्तीचा निर्णय काय घेण्यात आला आणि उत्तर भारतीय नेत्यांनी लागलीच आपल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांची बाजू घेत थेट मराठी सक्तीलाच विरोध केला. काय तर म्हणे मराठी सक्ती अन्यायकारक आहे. या परप्रांतीयांची मुजोरी इतकी वाढली आहे की त्यांनी मोर्चा काढण्याचा त्यानंतर संप करण्याचा इशारा दिलेला. आमचं म्हणणं आहे, एक दिवस कशाला काम बंद करता? इथून कायमस्वरूपी करा आणि गाठोडा उचलून आपल्या प्रदेशात जा. तिथल्या अर्थव्यवस्थेला जरा हातभार लावा. इथला भार कशाला वाढवताय तो कमी करा. म्हणजे यांना महाराष्ट्र हवा आहे पण मराठी नकोय. आणि इथंच तर खरं या समस्येचं मूळ आहे आणि त्याला शशांकराव आणि इतर मराठी म्हणवणारे लोक हातभार लावत आहेत. हा निर्णय सूडबुद्धीचा आहे असा शोध लावण्यात आलेला आहे. कसली सूडबुद्धी? जो निर्णय घेण्यात आला होता तो खरं तर आत्ताचा नाहीच आहे. तो कधीचा आहे हे माहिती आहे का तुम्हाला? तो आहे 1989चा. आता तर त्याची केवळ अंमलबजावणी होणार होती आणि तीही होऊ द्यायची नाही आहे यांना. हे लोक बाहेरून येणार, इथल्या प्रवाशांसोबत त्यानंतर जे काही मराठी लोक आहेत त्यांच्यासोबत अरेरावी करणार, मराठीत बोलणार नाही, हिंदीतूनच बोलणार. हा कसला माज आहे? विशेष म्हणजे या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती देखील या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. आता हा निर्णय सूडबुद्धीचा आहे का? तर अजिबात नाहीये. कामगार नेते शशांकराव उगाचच का आक्रमक झाले असावेत? ज्याप्रमाणे संजय निरुपम यांना मराठी भाषा सक्ती आणि परीक्षा अन्यायकारक वाटते तसंच शशांकराव यांनाही हा निर्णय सूडबुद्धीचा वाटला. ते तर म्हणतात कायद्यात अशी कोणती तरतूदच नाहीये. जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा संजय निरुपम यांचंही म्हणणं असं होतं की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 6 महिने ते जवळपास 1 वर्षाचा कालावधी द्यावा. मग जर का हा कालावधी दिला तर तेवढ्या वेळेमध्ये त्यांनी रिक्षा टॅक्सी चालवूच नये. आता 1 मे ते 15 ऑगस्ट हा कालावधी देण्यात आलेला आहे आणि त्या वेळेमध्ये खरं तर त्यांनी मराठी शिकून घ्यायची आहे. तरच त्यांना लायसन्स द्यावं किंवा त्याचं नूतनीकरण करावं. तोवर नो लायसन नो सेवा. आणि तुम्हाला काय 3 तासांची परीक्षा द्यायची आहे का? नाही द्यायची. का कुठला प्रबंध लिहायचा आहे, कुठला निबंध लिहायचा आहे? बेसिक मराठी आहे, हे तर आलंच पाहिजे. परप्रांतीय रिक्षा चालक नसले म्हणून काही कोणाचं काम हे अडत नाही आणि मुंबई बंद करण्याची ताकद ही तर अजिबातच परप्रांतीयांची नाहीये. जर उद्या तशी वेळ आलीच तर मराठी रिक्षा चालक मुंबईची वाहतूक सुरळीत ठेवतील, यामध्ये काहीच शंका नाहीये. मनसेचे जे नेते आहेत अमित ठाकरे यांनी देखील अशाच स्वरूपाची प्रतिक्रिया दिली होती. मुंबईच्या वाहतुकीवर तसाही या रिक्षांचा भार वाढलेला आहेच, तो या निमित्ताने कमी तरी होईल. अमित ठाकरे यांनी तर परप्रांतीय रिक्षा चालकांना स्पष्टपणे बाहेरचा रस्ता दाखवलाय.
या सगळ्या रिक्षा चालकांची बाजू घेऊन बोलणाऱ्या संजय निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी कसा विरोध केला हे आपण पाहिलेलं आहेच आहे आणि त्या सगळ्यांचं कौतुक देखील अमित ठाकरे यांनी केलं. आश्चर्यकारक गोष्ट जी जाणवतीये ती म्हणजे या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष कुठेच कसा दिसत नाहीये. त्यांचं तर फार मराठीवरती प्रेम आहे, मग का पुढाकार घेत नाहीयेत? का शिंदेंच्या मंत्र्याने निर्णय घेतला म्हणून काही प्रतिक्रिया द्यायची नाहीये? रोजगार घालवणारा निर्णय आहे का? तर अजिबात नाहीये. उलट मराठी आल्यास मराठी माणूसही तुमच्या वाहनातून प्रवास करेल, त्यामुळे प्रवाशासोबत योग्य संवाद देखील साधता येईल. व्यवसाय करायचा असेल आणि तो वाढवायचा असेल तर स्थानिक भाषा ही तर यायला हवीच आहे आणि हे सांगण्याची सुद्धा आता खरं तर लाज वाटायला लागलेली आहे किंवा कंटाळा यायला लागलेला आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये इतर प्रांतातले लोक व्यवसायासाठी जेव्हा जातात तेव्हा तिथली भाषा ही त्यांना शिकणं अनिवार्य असतं. महाराष्ट्रातच विरोध कशासाठी हा खरं तर पडलेला प्रश्नच आहे. त्यामुळे मराठी सक्तीच्या निर्णयाने उलट सकारात्मकच बदल होतील याची आम्हाला आशा आहे. तसं तर मोठमोठे गुन्हे करणारे मोकाट सुटलेले आहेत. तिथे मराठी बोलता येत नाही म्हणून कुठल्या रिक्षा चालकावरती कारवाई होईल अशी अपेक्षा करता येणार नाहीच आहे. पण प्रताप सरनाईकांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की मराठी सक्तीला विरोध झालाच तर काय करणार? तेव्हा ते काय म्हणाले? ते म्हणाले की कारवाई करणारच, आमच्यात ती धमक आहे, म्हणून तर असे निर्णय आम्ही घेत असतो. कायद्याच्या कक्षेत असेल ते सगळं करणार. आता कारवाईच करायची म्हटलं तर आमच्याकडे भरपूर नियम आहेत आणि त्या नियमांच्या अधीन राहून आम्ही कारवाई करणार. आता कसं बोलले सरनाईक? आमचंही म्हणणं आहे खरंच कारवाई करा. फक्त मराठी येत नाही म्हणूनच नाही तर ज्यांनी बोगस कागदपत्रे देऊन लायसन्स मिळवलेली आहेत त्या सर्वांची छुट्टी करून टाका. दोषी RTO अधिकाऱ्यांच्या सह या सगळ्यांवरती कारवाई करा. तसंही मुंबईमध्ये जिकडे तिकडे ऑटो दिसतात. प्रदूषणाची पातळी ही कमालीची वाढलेली आहे. ट्रॅफिक तर सांगायची सोयच नाहीये. मराठी लोक आपको दुआ देंगे. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याला विरोध होणं हे दुर्दैवी असलं तरी हेच खरं आहे आणि याला मराठी माणूस म्हणजेच आपण सर्वजण कारणीभूत आहोत. आपण हे गृहीतच धरलेलं आहे का की ऑटोवाला, टॅक्सीवाला हा हिंदी भाषकच असतो म्हणून? आपण किती वेळा त्यांच्याशी मराठीमधून बोलतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ऑटो टॅक्सीचा सोडा हो, घराबाहेर पडलं की आपली हिंदी चालू होते. मग जर आपलंच आपल्या भाषेवरती प्रेम नाहीये तर परप्रांतीयांकडून आपण कशी अपेक्षा करायची? शासन स्तरावर कितीही प्रयत्न झाले तरी मग ते फेलच जाणार आणि मग परप्रांतीय लोक आपल्यावरती कुरघोडी करणार. असं ठरवा की घराबाहेर पडल्याच्या नंतर संवाद हा मराठीतूनच साधायचा. मग दुकानात जा, त्यानंतर बस स्टँडवर जा किंवा मग रिक्षा आणि टॅक्सीतून प्रवास करा. मराठी एके मराठी. जर पुढच्याला येत नसेल तर त्याला ती शिकवा. सुरुवात मराठीतून केली की पुढचा बोलेल ना आपसुकच मराठीतून. पण आपल्यालाच हिंदी बोलायची असते ना. आता त्यावर कशी सक्ती करायची? काय वाटतं परप्रांतीयांना मराठी सक्ती करण्याविषयी? त्यानंतर आता जो मराठी शिकण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे त्या कालावधीमध्ये हे परप्रांतीय खरंच मराठी शिकतील का? आणि अजून याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मराठी माणूस जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा मराठीत बोलत नाही तेव्हा त्याने काय केलं पाहिजे? मराठीतून बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? व्यक्त व्हा आणि कमेंट करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.